सुप्रभातम सगळ्यांना. सगळे कसे आहात? आपण हळूहळू शेवटाकडे चाललेलो आहोत. 21 जूनला ज्या महिलांना जमेल पुण्यात राहणाऱ्या तर त्यांनी नक्की या. बाहेरगावचे जर पुण्यात आले असतील तर त्यांनीही नक्की या. फक्त महिलांनाच अलाउड आहे, महिला स्त्री शिक्षण संस्था असल्यामुळे. तर 21 जूनचा कार्यक्रम प्रत्यक्ष तिथे येऊन करणं हा एक वेगळा आनंद तुम्हाला तिथे मिळेल. तर सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. जर येणार असाल तर फॉर्म भरा, म्हणजे मग आम्हाला कळेल की किती जण येणार आहात ते. आजच्या योगाभ्यासाला आपण सुरुवात करूया. आजचा योगाभ्यास जो आहे तो तुम्ही घरी कसा योगाभ्यास केला पाहिजे. पहिल्यांदा थोड्याशा सूक्ष्म हालचाली केल्या पाहिजेत, त्यानंतर सूर्यनमस्कार केला पाहिजे आणि त्यानंतर प्रत्येक स्थितीमधली निदान 2-2 आसनं ती अशी निवडली पाहिजेत की त्यामध्ये पुढे वाकण्याची पण आसनं आली पाहिजेत, मागे वाकण्याची आली पाहिजेत, शरीराला पीळ देणारी आली पाहिजेत. या पद्धतीने आसनांची निवड करून आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी शवासन आणि प्राणायामाचा अभ्यास आणि ध्यान असा हा क्रम आपला योगाभ्यासाचा ठरलेला असतो. तर तो क्रम कसा असला पाहिजे आणि आसनांचा अभ्यास कसा त्याच्यामध्ये व्यवस्थित स्थिरता ठेवून केला पाहिजे, तर याचा एक नमुना आपण आज बघणार आहोत. आणि ते केल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याची एक वेगळी अनुभूती जाणवेल आणि जी काही अनुभूती तुम्हाला येईल तर ती आम्हाला नक्की कळवा. आपण अभ्यासाला सुरुवात करूया. प्रार्थनेने सुरुवात करूया. त्रिवार ओंकार आणि प्रार्थना. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, हाताची ज्ञानमुद्रा, पूर्ण लक्ष श्वासावर. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची. आता आपण भिंतीचा आधार घेऊन एक ट्विस्टिंग करणार आहोत. तर दंडस्थितीमध्ये यायचं आहे. दंडस्थितीमध्ये या आणि भिंतीपासनं एक हात अंतर घेऊन उभं राहा. साधारण एक हात अंतर भिंतीपासनं. एक हात व्यवस्थित घे ना अंतर भिंतीपासनं. हां, बरोबर. थोडंसं आता मागे जा, थोडं मागे जा. 2 पावलं मागे जा. पाऊल जुळवून घ्यायचं आहे. पाय जुळवून घेतले तरी चालतील किंवा मग पावलं एकमेकांना समांतर ठेवा. आता यामध्ये आपल्याला मागे वळायचं आहे आणि भिंतीला टच करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला ट्विस्टिंग करायचं आहे. तर मागे जाताना श्वास सोडायचा आहे, पुढे येताना श्वास घ्यायचा आहे. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि श्वास सोडत उजव्या बाजूला भिंतीला टच करा, उजवीकडे सरळ व्हायचे श्वास घेत. आता डावीकडे. आता आपल्या ह्याच्याप्रमाणे भिंतीला टच करण्यासाठी अंतर थोडंसं पुढे मागे करून घेऊ शकता आपल्या उंचीप्रमाणे. चालू ठेवायचं आहे. जास्तीत जास्त वळायचा प्रयत्न करायचा आहे. पावलं वळवायची नाही आहेत. आपल्याला पीळ बसला पाहिजे. पोटातला आणि पाठीच्या ह्याला पीळ बसला पाहिजे. ह्याला मणक्यांचं आरोग्य आपलं सुधारणार आहे. पाठीच्या जे बसून रोज दिवसभर काम करतात तर त्यांनी हात सैल सोडायचेत व्यवस्थित. असे आखडून ठेवू नको, सैल सोड. आणि आपल्या उंचीप्रमाणे आणि याच्याप्रमाणे थोडंसं भिंतीपासूनचं अंतर ॲडजस्ट केलं तरी चालेल. ह्याच्यामध्ये भिंतीचा आधार मिळतो आणि एक आपल्याला टार्गेट मिळतं की तिथे आपल्याला टच करायचं आहे म्हणून.
तर याच्यामध्ये ट्विस्टिंग चांगलं होतं, तर आपल्याला ट्विस्टिंग आपण करतो आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. पुढे येताना श्वास घ्यायचा, मागे वळताना श्वास सोडायचा. श्वासाबरोबर करा. हे 15-20 वेळेला करून झाल्यानंतर आता आपल्याला पुढचा प्रकार करायचा आहे. हे आवर्तन पूर्ण करायचं आहे. आता दोन्ही पायामध्ये जेवढं जास्त अंतर घेता येईल तेवढं जास्त अंतर घ्यायचं आहे. आपण जसं पिंगा घालतो तसंच आपण कमरेचं चक्र करणार आहोत. आता पुन्हा आजच्या योगाभ्यासासाठी सांगते की ज्यांना काही व्याधी आहेत, काही चॅलेंजेस आहेत शारीरिक, तर त्यांनी आपले सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन हा योगाभ्यास करा. जे सांगितलेलं नाही आहे करायला डॉक्टरांनी वगैरे ते करू नका. आता आपल्याला पहिल्यांदा श्वास घेत घेत दोन्ही हात जे आहेत ते डोक्याच्या वर न्यायचे, समोरून न्यायचे. समोरून सावकाश हात डोक्यावर न्यायचे आणि हाताची नमस्कार स्थिती करायची. कोपऱ्यामध्ये हात सरळ ठेवा. हात वरती ताणून घ्या वरती ताणून. दंड कानाला टेकलेले. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि पूर्ण श्वास सोडत आता कमरेतून खाली वाका. हिप जॉईंट्समधनं खाली वाकायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवत. मागच्या बाजूला तुम्हाला चांगला ताण जाणवेल. आता डावीकडनं आपल्याला चक्र करायला सुरुवात करायची. डावीकडनं वळायला सुरुवात करायची आहे. दंड कानाला टेकलेलेच ठेवा. कोपरामध्ये हात सरळच ठेवा. आता याच्यामध्ये मी श्वासाचं नियंत्रण सांगत नाही आहे. नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवा. जर तुम्हाला श्वासाचं नियंत्रण करायचं असेल तर खाली येताना श्वास सोडायचा आणि वर जाताना श्वास घ्यायचा. हे टेक्निक लक्षात ठेवा. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध. आता विरुद्ध बाजूनी करायचे, दुसऱ्या बाजूनी करायचे. अतिशय सावकाश करायचे. जितकं सावकाश कराल आणि कोपरामध्ये हात ताणलेले ठेवून कराल तेवढी तुम्हाला कमरेचा जो सांधा आहे त्याच्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. पायाची ताकद वाढण्यासाठी, गुडघ्यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. सावकाश श्वास घेत घेत वर यायचे आणि श्वास सोडत हात बाजूनी खाली घ्यायचे. आता पाय जुळवून घ्यायचे. सूर्यनमस्कार स्थितीमध्ये यायचे. आज आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीने सूर्यनमस्कार घालणार आहोत. आता याच्यामध्ये आपण 12 आकड्याचा सूर्यनमस्कार घालणार आहे. तर जेव्हा आपण तिरकी स्थिती करतो त्याच्यानंतर आणि अधोमुख श्वानासनानंतर आपण त्याच्यामध्ये शशांकासन करणार आहे. तर विवेकानंद पद्धतीने हे सूर्यनमस्कार घालणार आहोत. हे 12 आकड्याचे सूर्यनमस्कार आहेत. एक 6 नमस्कार आपण घालूया. ज्यांना जमत नसतील त्यांना खुर्चीवरचे आपण शिकलेलो आहोत. खुर्चीवर बसून तुम्ही सूर्यनमस्कार घाला. आणि ज्यांना तेही जमत नसतील त्यांनी मनातल्या मनात सूर्यनमस्कार घालायचे. कल्पना करायची आहे की आपण सूर्यनमस्कार करतो आहोत. डोळे बंद करून मनातल्या मनात घालायचे किंवा मग डोळे उघडे ठेवून तुम्ही हा सूर्यनमस्कार बघून तिथे असं इमॅजिन करायचं आहे की ती मी आहे आणि मीच सूर्यनमस्कार घालते. त्याचा फायदा तुम्हाला जाणवेल. ओम ह्राम मित्राय नमः. एकला श्वास घेत घेत हात डोक्यावर न्यायचेत. एक. हस्त उत्तानासन. कमरेतून मागे जायचं आहे. 2ला हिप जॉईंट्समधनं खाली वाकायचं आहे. श्वास सोडत 2. डोकं गुडघ्याकडे. 3ला डावा पाय मागे न्यायचा आहे. 3. मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. 4ला ताठ तिरकी अवस्था. 4. श्वास रोखलेला. 5ला शशांकासन. श्वास सोडायचा आहे. 5. 6ला अष्टांग स्थिती. 6. श्वास रोखायचा आहे. 7ला श्वास घेत घेत भुजंगासनामध्ये यायचे. 7. 8ला श्वास सोडत अश्वसंचलनासन. 8. टाचा टेकवायचा प्रयत्न करा. 9ला श्वास सोडत शशांकासन. 9.
10ला श्वास घेत डावा पाय पुढे 10. 11ला श्वास सोडत ओणवी स्थिती 11. हस्तपादासन. 12ला नमस्कार स्थिती 12. श्वास घेत घेत नमस्कार स्थिती. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. 3 कंबर खाली दबून घ्या, मान मागे, दोन्ही हातांच्या मध्ये पाय. 4 दंडासन, तिरकी अवस्था, कंबर खाली किंवा वर घेऊ नका. 5ला शशांकासन 5. 6 अष्टांग स्थिती. फक्त नाक आणि पोट जमिनीवर टेकवू नका, बाकी सगळे 8 अंग जमिनीवर टेकलेली आहेत. 7ला श्वास घेत भुजंगासन, हात सरळ होईपर्यंत वरती या, मान मागे, खांदे मागे खेचून घेतलेले. 8 अश्वसंचलनासन 8. 9 टाचा टेकवायचा प्रयत्न करा, सगळं शरीर मागे रेलून घ्या, कंबर वरती उचलायचा प्रयत्न करा वरच्या दिशेने. 9ला शशांकासन 9. हात पुढे ताणून घेतलेले, कमरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणलेला. 10ला डावा पाय पुढे. 11 12ला नमस्कार स्थिती 12. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 शशांकासन. 6 7 8 9 शशांकासन. 10 डावा पाय पुढे. 11 12 नमस्कार स्थिती. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5ला शशांकासन 5. 6 7 8 9ला शशांकासन 9. 10 11 12. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 शशांकासन. 10 डावा पाय पुढे. 11 12
ओम रहा पूष्णे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हात खाली घ्या. आता आपण शवासन करूया. पाठीवर झोपायचे. संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकायचा आहे. सगळे स्नायू ढिले सोडायचे आहेत. दोन्ही पायामध्ये अंतर, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, हाताचे तळवे वरच्या दिशेने, मान शिथिल, पूर्ण लक्ष श्वासावर. जिथे जिथे ताण आला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. सूर्यनमस्कारामध्ये वेगवेगळ्या स्नायूंवर ताण येतो. सूर्यनमस्कारामध्ये रोज तुम्ही जर 12 सूर्यनमस्कार घातले तर तुम्हाला स्नायूंमधली लवचिकता पण वाढते, स्नायूंमधलं ताकद पण वाढते. संपूर्ण तुमच्याकडे वेळ नसेल, फक्त 10 मिनटं सूर्यनमस्कार रोज केले तरीसुद्धा तुमचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. सगळे तुमचे जॉईंट्स आहेत ते पण व्यवस्थित काम करतात, फ्लेक्झिबिलिटी राहते व्यवस्थित. त्यामुळे वेळ नसेल तरीसुद्धा मग 6 किंवा 12 असे सूर्यनमस्कार तुम्ही घालू शकता. फक्त ते रिकाम्या पोटी घालायचे. सूर्यनमस्कारानंतर शवासनाचा अभ्यास करायचा आणि मग आपल्या कामाला लागायचं. ह्या पद्धतीने सुद्धा रोज तुम्ही अभ्यास करू शकता. रोज अभ्यास करताना आपल्याला पहिल्यांदा सूक्ष्म हालचाली, मग सूर्यनमस्कार आणि मग प्रत्येक स्थितीमधलं 1 किंवा 2 आसनं. एक आसन प्रत्येक स्थितीमधलं केलं जर तुम्ही जास्त वेळ तुमची स्थिरता असेल तरीसुद्धा चालतं. आणि मग त्यानंतर प्राणायामाचा अभ्यास त्यामुळे अधिक चांगला होतो आणि प्राणायामानंतर ध्यानाचा अभ्यास अधिक चांगला होतो. तर ह्या पद्धतीने आपलं जो काही योगाभ्यास आहे तो करणं आवश्यक आहे. शयनस्थितीमध्ये आपण आहोत. आता श्वासावरनं आपलं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचे. सावकाश दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. या स्थितीमध्येच आपण काही आसनं करणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला एकपाद उत्तान पादासनातलाच प्रकार करायचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला पदसंचलन करायचं आहे. तर एकपाद उत्तान पादासनामध्ये आपल्याला आपला जो पाय आहे तो फक्त 30 अंशापर्यंत वरती उचलायचा आहे. पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची आहेत म्हणजे गुडघा सरळ राहील, गुडघा वाकवायचा नाही आहे. खालचा पाय जो आहे तो उचलायचा नाही. खालचा पाय जो आहे तो जमिनीवर म्हणजे मांडी जमिनीवर दाबून ठेवायची आहे. गुडघा जमिनीवर दाबून ठेवायचा आहे खालच्या पायाचा, नाहीतर मांडी आणि गुडघा उचलला जातो, तो उचलू द्यायचा नाही. तर बरोबर तुम्हाला तो ताण सगळे व्यवस्थित जाणवतील. ज्यांना काही त्रास असतील तर त्यांनी कमरेखाली उशी घेऊन केलं तरी चालेल. तर आता पहिल्यांदा आपण उजवा पाय जो आहे तो 30 अंशापर्यंत वरती उचलूया. सावकाश श्वास घेत घेत वर उचलायचा. आता 30 अंशापर्यंत पाय वरती उचलल्यानंतर 30 अंश ते 60 अंश एवढं छोटं सर्कल आपल्याला ह्या पायाने काढायचं आहे. छोटं सर्कल काढणं खूप अवघड आहे. तर एकदा एका बाजूनी आणि एकदा दुसऱ्या बाजूनी असं सर्कल हे गोल करायचं. एकदाच करायचं आहे. एकदा उजव्या बाजूनी आणि सावकाश करायचे, खूप सावकाश करायचे. गुडघ्यात पाय सरळ, दुसऱ्या पायाचा गुडघा आणि मांडीवर उचलू देऊ नका. एकदाच करायचे. 30 आणि 60 अंशामध्येच केलं नंतर आणि मग सावकाश श्वास सोडत सोडत पाय खाली आणायचा.
हे करणं थोडं चॅलेंजिंग आहे, कारण 30 आणि 60 अंशामध्येच हे करायचं आहे. मोठं सर्कल करणं सोपं आहे, छोटा गोल करणं थोडंसं चॅलेंजिंग जातं. तर आता आपल्याला हळूहळू हे आपण चॅलेंजेस आपल्या शरीराला दिले तर शरीराला वेगवेगळे चॅलेंजेस ॲक्सेप्ट करायची, मनाला वेगवेगळे चॅलेंजेस ॲक्सेप्ट करायची सवय लागते. आणि ते चॅलेंजेस आपल्याला आपल्या आयुष्यात रोज वेगवेगळे चॅलेंजेस येत असतात आणि ती सवय लागते आपल्याला आणि ते चॅलेंजेस आपण पूर्ण करू शकतो. तर हे चॅलेंजेस द्यायचे आपल्या शरीराला. आता आपल्याला दुसऱ्या पायाने करायचं आहे. दुसरा पाय 30 अंशापर्यंत वर न्यायचा आहे आणि एकदा उजवीकडनं आणि एकदा डावीकडनं 30 ते 60 अंशाच्या मध्येच ते सर्कल करायचं आहे. बघा, ओटी पोटावर बऱ्यापैकी ताण येतो ह्याच्यामध्ये आणि एक वेगळा ताण तुम्हाला जाणवेल. सावकाश. हे गुडघ्याला सुद्धा चांगलं आहे, पायातली ताकद पटापट वाढते ह्यानी. ज्यांच्या पायामध्ये ताकद नसेल, दुसऱ्या बाजूनी पण करायचे. ज्यांच्या पायामध्ये ताकद नसेल, पाय थरथरत असतील तर त्यांनी हे रोज करा. आणि आपण आता इथे एक आवर्तन केलं आहे, तुम्ही घरी 5-5 आवर्तनं करू शकता. एक आवर्तन करायचं, थांबायचं, मग दुसरं करायचं. ह्या पद्धतीने पायातली ताकद वाढलेली तुम्हाला आठवड्याभरात जाणवेल, पायाची थरथर थांबेल. आत्ता थोडेसे कोणाचे पाय थरथरत असतील, जर तुम्हाला आता पुढचं जे आपण करणारे दोन्ही पायांनी करणार आहे, कोणाला करणं अवघड जात असेल तर त्यांनी ओढणीच्या साहाय्याने करा. ओढणी पायाला बांधून करू शकता तुम्ही. तर दोन्ही पाय जे आहेत ते आता आपल्याला सावकाश 30 अंशापर्यंत आणायचे. 30 अंशापर्यंत खाली आणा, अजून खूप वरती नेले, खाली. गुडघे सरळ. आता 30 ते 60 अंशामध्येच आपल्याला सर्कल करायचं आहे. पावलं स्वतःकडे खेचून घ्या, म्हणजे मग गुडघे सरळ राहतील. घ्या खेचून. पावलं स्वतःकडे खेचलेलीच ठेवायची, म्हणजे मग तो बरोबर मागच्या बाजूला ताण जाणवतो. 30 ते 60 अंश फक्त एवढंच करायचं आहे. छोटं सर्कल करायचं आहे, वरच्यावरच 30 ते 60 अंशाचं करायचं आहे. खाली आणायचे नाहीत पाय. वरच्यावरच करायचं आहे. थोडं अवघड आहे, खाली आणायचे नाहीत एवढे, 30 अंशापर्यंतच आणायचे आहेत. सावकाश खाली आणायचे. ओटी पोटाला बऱ्यापैकी ताण बसतो. ज्यांना युट्रसचे वगैरे प्रॉब्लेम्स असतील त्यांनी हे रोज करा. तुमचे मासिक पाळीचे ज्या काही समस्या असतील त्या कमी व्हायला मदत होईल. आता ओटी पोटावरचे ताण काढून टाका सगळे. आता आपल्याला दोन्ही पाय जे आहेत ते गुडघ्यात दुमडून पोटावर घ्यायचेत आणि पवनमुक्तासन करायचे. सुलभ पवनमुक्तासन आपण करणार आहे. ह्याच्यामध्ये मान वरती उचलणार नाही आहे. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडून पोटावर आणायचे. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी गुडघ्याच्या खालून हात ठेवा, खालून हात घ्या आणि पायाला घट्ट मिठी मारा आणि पाय पोटावर दाबा जास्तीत जास्त. आता इथे पावलाचं तुम्ही संचलन केलं तरी चालेल. जी पावलं आहेत ती पुढे मागे करा. पुढे ताणायची, परत स्वतःकडे खेचायची. ह्याच्यामध्ये तुम्हाला घोट्याची हालचाल पण होईल ह्या पद्धतीने. आणि पोटावर दाबून ठेवा, पोटावर दाब येईल. कंबरदुखीला सुद्धा याचा उपयोग होणार आहे, पचनसंस्थेला याचा उपयोग होणार आहे, एकाग्रता वाढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. आपण इथे मानवरती केलेली नाही, त्यामुळे हे ठेवायला जास्त वेळ आपल्याला सोपं जाईल. पूर्ण पवनमुक्तासनामध्ये मान वर करून आपलं कपाळ गुडघ्याला लावलं जातं, पण आपण ते इथे करणार नाही आहे. कारण आपल्याला ऑनलाईन क्लासमध्ये बऱ्याच मर्यादा येतात, त्यामुळे ॲडव्हान्स स्थितीमधली आसनं आपण याच्यामध्ये घेत नाही. अगदी साधी, सोपी, सरळ, जी सगळ्यांना जमू शकतात अशी आसनं आपण ह्याच्यामध्ये घेतो. हे थोड्या वेळ आपल्याला टिकवायचं आहे आसन. संथ श्वसन. प्रत्येक आसनामध्ये स्थिरता खूप महत्त्वाची आहे. घरी आसनं करताना जितक्या वेळ तुम्हाला आसन टिकवता येईल तितक्या वेळ टिकवायचं आणि मग आसन स्थिती सोडायची. या पद्धतीने आसनं करायची, घ्यायची आणि सावकाश घ्यायची आणि सावकाश सोडायची. याच पद्धतीने नेहमी आसनं करायची. कमरेवरचे ताण आपले सगळे निघून गेलेले आहेत बघा. आता दोन्ही हात जे आहेत ते खांद्याच्या रेषेमध्ये ठेवायचे. याच्यामधनंच आपण जठर परिवर्तन आसन करणार आहे आणि दोन्ही पाय जे आहेत ते उभे करायचे. दोन्ही पाय आपले
90 अंशामध्ये आणायचेत आणि हात जे आहेत ते जमिनीवर ठेवायचेत. आता हात जमिनीवर ठेवल्यानंतर दोन्ही खांदे जमिनीवर दाबून ठेवा. दाबा दोन्ही खांदे जमिनीवर. हात पण जमिनीवर दाबून ठेवा. म्हणजे मग तुमचे खांदे वर उचलले जाणार नाही आहेत याच्यामध्ये. नाहीतर खांदा वर उचलला जाण्याची शक्यता असते. ते खांदा अजिबात वर उचलायचं नाही. खांदा वर न उचलता जेवढं जमेल तेवढं करायचं. आता दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता पावलं स्वतःकडे खेचून घ्या. दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता डावीकडे न्यायचे. डावीकडे न्या. डावीकडे जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. जमिनीवर टेकले तर ठीक आहे, नाही टेकले तरी ठीक आहे. आणि खांदा वरती उचलायचा नाही आहे. दोन्ही खांदे आणि मान विरुद्ध दिशेला फिरवा. दोन्ही खांदे जमिनीवर दाबून ठेवलेले आहेत. खांदा वर उचलू देऊ नका. तर तो बरोबर पीळ जाणवतो. हे कंबरदुखीला, सायटिकाला, मधुमेहाच्या रुग्णांसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. कमरेच्या सांध्यांसाठी उपयोग होणार आहे. मान आपण वळवलेली आहे, इथे स्पाईनला सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. आपल्या मर्यादा लक्षात घेऊन करा. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. पावलं स्वतःकडे खेचलेली. गुडघा सरळ आहे. आपण थोड्या वेळ हे आसन टिकवतोय. जिथे जिथे ताण आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. पूर्ण लक्ष श्वासावर. जास्तीत जास्त स्नायू शिथिल करा म्हणजे आसन स्थिर राहील. आता आपल्याला सावकाश मान सरळ करायची आहे आणि सावकाश श्वास सोडा. श्वास घेत घेत दोन्ही पाय 90 अंशामध्ये आणा आणि सावकाश श्वास सोडत सोडत आता दुसऱ्या बाजूला जमिनीवर टेकवा आणि मान विरुद्ध बाजूला फिरवा. मान विरुद्ध बाजूला फिरवा. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवा. पावलं स्वतःकडे खेचलेली ठेवा म्हणजे तो ताण बरोबर जाणवेल. दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले. खांदा वर उचलायचा नाही आहे. दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले. संथ श्वसन. जिथे जिथे ताण आला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करायचा आहे. शरीरावरचे मनावरचे ताण कमी करा. खांदे जमिनीवर प्रेस करा. कुठे कुठे पीळ बसतोय, दाब बसतोय, कोणत्या स्नायूंना दाब बसतोय, पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन. हळूहळू आसनामध्ये स्थिरता आलेली आहे. श्वासाच्या गतीवरनं कळतं आपल्याला स्थिरता आली की नाही. श्वासाची गती कमी होत असेल तर याचा अर्थ आपलं आसन स्थिर आहे. वाढली असेल तर आसन स्थिर नाही आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश आसन स्थिती सोडायची आहे. मान सरळ करायची आहे. सावकाश दोन्ही पाय. श्वास सोडा. श्वास घेत घेत दोन्ही पाय 90 अंशामध्ये आणा आणि पूर्ण श्वास सोडत सोडत गुडघ्यात पाय न वाकवता अतिशय सावकाश पाय खाली आणा. ज्यांना काही त्रास असेल ते कमरेखाली उशी घेऊन सुद्धा हे करू शकतात. सावकाश हात पूर्वस्थितीला आणायचे आणि आता आपल्याला पोटावर झोपायचे. पोटावर झोपून म्हणजे विपरीत शयनस्थितीमध्ये आपण आसनं करणार आहोत. आता ह्या विपरीत शयनस्थितीमध्ये आपण शलभासन शिकलो होतो. तर आता हा दोन्ही पायाने आपल्याला शलभासन करायचं आहे. ज्यांना दोन्ही पायाने जमणार नाही त्यांनी एकेका पायाने करा. लोअर बॅकला याचा चांगला उपयोग होतो. आता हात मांडीखाली घेऊन करायचं असेल तर हात मांडीखाली घेऊन पण करू शकता. पाय मागे ताणून घ्यायचेत चांगले. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवायचे. पाय ताणून घेतलेले, पावलं ताणून घेतलेली मागच्या दिशेने आणि गुडघ्यामध्ये पाय सरळ आहेत. हनवटी जमिनीवरच ठेवायची. हनवटीवर उचलायची नाही आहे. चालू असलेला श्वास सोडायचा. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही पाय वरती उचलायचे. जेवढे वर उचलता येतील तेवढे उचला. मांड्या पण वर उचलल्या गेल्या पाहिजेत. गुडघ्यात पाय सरळ पाहिजेत. संथ श्वसन. कुठेही श्वास रोखू नका. अतिशय सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडायची. खाली पाय खाली आणायचे. छान. आता दोन्ही हात समोर घ्यायचे
दोन्ही हात समोर ताणून घ्या, थोडं खाली सरक म्हणजे व्यवस्थित दिसेल. बस, पुढे ताणून घ्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक हालचाल करायची आहे. विरुद्ध पाय आणि विरुद्ध हात वरती न्यायचा, खाली आणायचा, अशी सावकाश न्यायचा, सावकाश खाली आणायचा. ह्या पद्धतीने हालचाल करायची. नॉर्मल ब्रीदिंग, कुठेही श्वासाचं नियंत्रण नाही आहे. तर आता उजवा हात आणि डावा पाय सावकाश वरती उचला. जितका वर उचलता येईल तेवढा उचलायचा आहे. अपोजिट आपण करतोय. तो खाली आणायचा आणि मग दुसरा हात आणि पाय वर उचलायचा आणि सगळं शरीर ताणून घेतलेलं, नाभीच्या तिथे विरुद्ध ताण जाणवला पाहिजे. जेवढं जमेल तेवढं वर आणायचं आणि खाली आणायचा. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवायचा प्रयत्न करा. गुडघ्यामध्ये पाय सरळ. पुन्हा विरुद्ध बाजूनी सावकाश खाली आणायचे. असं 5-5 वेळेला करा. प्रत्येक ह्यानी 5-5 वेळेला येईल. हे दुसऱ्यांदा झालं आपलं. सावकाश खाली आणायचे. तिसऱ्यांदा करायचे. इथे कुठेही आपण श्वासाचं नियंत्रण आत्ता दिलेलं नाही आहे. श्वासाचं नियंत्रण ज्यांना करायचं असेल त्यांनी वरती नेताना श्वास घ्यायचा आणि खाली आणताना श्वास सोडायचा. या पद्धतीने तुम्ही श्वासाबरोबर पण करू शकता. आत्ता आपण श्वासाचं नियंत्रण दिलं नाही आहे. थोडंसं करायला हे पण चॅलेंजिंग आहे. ह्याच्यामध्ये बघा, कमरेचे सांधे आणि खांद्याचे सांधे हे आणि विरुद्ध बाजूचे आपण वर उचलतो. तर मेंदूला पण एक प्रकारचं चॅलेंज याच्यामध्ये असतं. मेंदूची पण कार्यक्षमता वाढायला मदत होते याच्यामध्ये. पुन्हा एकदा करायचे. आवर्तन पूर्ण करायचं दोन्ही पायाचं आणि थांबायचे. मकरासन करायचे. हाताची घडी घालायची, त्यावर डोकं ठेवायचे. दोन्ही पायामध्ये अंतर, टाचा आतमध्ये, चवडे बाहेरच्या बाजूनी. पूर्ण रिलॅक्स अशी स्थिती. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकायचे. शवासनासारखीच मकरासनामध्ये पण विश्रांती मिळते. पूर्ण लक्ष श्वासावर. हळूहळू शरीरावरचे मनावरचे ताण बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला मकरासनामध्ये मिळते. मगर जशी पाण्यामध्ये पोहडलेली असते तसं हे आसन दिसतं. याच्यामध्ये मकरासनामध्ये अजून एक तुम्हाला प्रकार करता येतो की पाय असा गुडघ्यामध्ये वाकवून जवळ घेऊन पण करता येतं. पाय गुडघ्यामध्ये वाकवून जवळ घेऊन करून दाखव. नाही, असं आपण ठेवतो ना याच्यामध्ये. नाही, वरती नाही घ्यायचा पाय असं. हां, बरोबर. पाऊल अजून बाहेर काढ अजून थोडा पाय. हां, बरोबर. आणि मागचा पाय जो आहे तो ताणून घे. चवडा ताणून घे ना पायाचा. हां, की मकरासनामध्ये ठेवतो तसा ठेव पाय. तो दुसरा पाय जो आहे, हां, बरोबर. तर ह्या पद्धतीने तुम्ही आधी एक पाय मग दुसरा पाय असं करू शकता. कमरेला अतिशय चांगलं वाटतं. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी ह्या पद्धतीने मकरासन तुम्ही करू शकता. सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची. पाय सरळ करायचे आहे. दोन्ही पाय जवळ आणायचे. हात शरीराजवळ. सावकाश कुशीवर वळून उठून बसायचे. बैठक स्थितीमध्ये बसा. आपण आता बैठक स्थितीमध्ये दंडासनामध्ये बसायचे. पाय सरळ आहे, पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे आणि हात आपले जमिनीला हाताचे तळवे टेकलेले आहेत. आता हे सगळ्या जॉईंटसाठी खूप उत्तम असं हे आसन आपण करणारे आकर्ण धनुरासन हे खास जॉईंटसाठी म्हणून खूप उपयोगी आहे. म्हणजे शरीरातल्या सगळ्याच जॉईंट्सला ह्या आसनाचा खूप चांगला उपयोग होतो. ज्यांना संधिवाताचा वगैरे त्रास आहे त्यांनी हे आसन
करताना थोडा तुम्हाला त्रास वाटेल, पण तरी तुम्ही हे आसन करा. ज्यांचे हात पायापर्यंत जाणार नाहीत त्यांनी नॅपकिन वगैरे किंवा ओढणी ही पायामध्ये गुंडाळून घ्या आणि ती धरून करा. कारण काही काही लोकांचे हात पायापर्यंत पोचत नाहीत, त्यावेळेला ओढणी वगैरे तुम्ही बांधून पायाला करू शकता. तर याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक प्रकार आज करणार आहे आपण, एक प्रकार उद्या करणार आहे. तर आकर्ण धनुरासनामध्ये आपल्याला कमरेचा सांधासुद्धा चांगला मोकळा होतो, शोल्डरचा आपला जॉईंट आहे तो चांगला मोकळा होतो, सगळेच जॉईंट्ससाठी याचा चांगला उपयोग होतो. आता गुडघा पण आपला याच्यामध्ये वापरला जातो आणि तो पण आपण ओपन करतो, तर तिथेसुद्धा त्यालासुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा ताण मिळतो. तर ज्यांना आपल्या सांध्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं त्यांनी हे आसन रोज करायचं. तुमचं सांध्यांचं आरोग्य चांगलं राहतं पुढेसुद्धा. तर आता आपल्याला डावा पाय उचलून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा, डाव्या हाताने उजव्या पायाचा, विरुद्ध हाताने विरुद्ध पायाचा अंगठा पकडायचा आहे. त्याला एक अशी हे करायची आणि त्याच्यामध्ये तो अडकवायचा आहे. बोटांचा असा फासा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तो अडकवायचा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये श्वासाचं नियंत्रण देणार नाही आहे आपण. तर जो पाय आपला डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर आहे, तर तो डाव्या पायाचा अंगठा उजव्या कानाजवळ आपल्याला न्यायचा आहे. म्हणजे जो पाय आपण ज्या बाजूला अंगठा आलेला आहे त्याच कानाजवळ अंगठा आपल्याला न्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये पायाची घडी उलगडायची, पायाची घडी उलगडायची आहे. इथे तुमचा गुडघा आणि हे ओपन होतो आहे, शोल्डर पण ओपन होतो आहे बघा. नजर पायाच्या अंगठ्याकडे, कान खाली नाही आणायचा, अंगठा कानापर्यंत न्यायचा प्रयत्न करा आणि हाताचं कोपर वरती छताच्या दिशेने घ्या, खाली कोपर पडू देऊ नका. थोडा वेळ टिकवायचे. अतिशय सगळे जॉईंट्स त्याच्यामध्ये तुमचे मोकळे होतील. अतिशय चांगलं आहे सगळ्या जॉईंटसाठी, म्हणून हे आसन अतिशय चांगलं आहे. संधिवातांसाठी तर खूपच चांगलं आहे. सावकाश आपल्याला पाय पूर्ववत आणायचा आहे. श्वासाबरोबर करताना श्वास घेत पाय वरती न्यायचा, श्वास सोडत पाय खाली आणायचा. पण आत्ता आपण श्वासाचं नियंत्रण देत नाही आहे. आता हेच दुसऱ्या पायाने करायचं आहे. दुसऱ्या पायाने आपल्याला उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर आणायचा आहे आणि विरुद्ध हाताने विरुद्ध पायाचे अंगठे पकडा आणि सावकाश आपल्याला कानापर्यंत अंगठा न्यायचा आहे. जेवढा तुम्हाला वरती नेता येतील तेवढा न्या. पहिल्यांदा जाणार नाही तुमचा. कोपरवरच्या दिशेने, अजून कोपरवरच्या दिशेने घे, खाली पडू देऊ नको. हां, छताच्या दिशेने कोपर ठेवायचं आहे. गुडघ्याची घडी उलगडायचा प्रयत्न करा. गुडघ्याची घडी उलगडायचा प्रयत्न करा म्हणजे बरोबर तो अंगठा जो आहे तो कानापर्यंत जायला मदत होते. सावकाश. आज आपण जास्त वेळ ठेवलं नाही आहे, पण हळूहळू तुम्ही ह्याची स्थिरता वाढवायची. 1-1 मिनिटापर्यंत 3-3 आवर्तनं अशी रोज करू शकता. किंवा पहिल्यांदा 30-30 सेकंद करा, 15-15 सेकंद करा. हळूहळू त्याची वेळ वाढवा. आता याच्यामध्येच आपण भद्रासन शिकलो होतो, म्हणजे बटरफ्लाय पोझिशन. ती बटरफ्लाय पोझिशन करायची आहे आणि त्यामध्ये आपण आज वक्रासन करणार आहे. 2 आसनं त्याच्यामध्ये एकत्र करून आपण करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये वक्रासन करत असताना उजवा हात डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि दुसरा हात जो आहे तो मागे शरीराला लपेटून घ्या किंवा जमिनीवर टेकवा आणि जास्तीत जास्त कमरेतून मागे वळायचे. श्वास सोडत सोडत मागे वळा. जास्तीत जास्त वळायचा प्रयत्न करा. स्पाईनला बरोबर पीळ जाणवतो, पोटाला पीळ जाणवतो. मधुमेहासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आणि आपण भद्रासन केलेलं आहे त्याच्यामुळे कमरेचा सांधा आणि कमरेचे स्नायू, आपले आतले स्नायू मांड्यांचे, युट्रससाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. पँक्रियास ग्रंथीसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. स्पाईनसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन, पाठ सरळ ठेवूनच आपल्याला मागे वळायचे. झुकू द्यायची नाही पाठ. दोन्ही बटक्स जमिनीवर,
गुडघे जमिनीवर दाबायचा प्रयत्न करा. गुडघा जमिनीवर दाबायचे दोन्ही, म्हणजे तो ताण बरोबर जाणवतो. संथ श्वसन या स्थितीमध्ये सुद्धा रोज 1-1 मिनिट तुम्ही करू शकता. जिथे जिथे ताण आला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करायचा आहे. आसन स्थिर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश आपल्याला मान सरळ करायची आहे. दोन्ही हात पूर्वस्थितीमध्ये आणायचे आहेत आणि हेच आपल्याला दुसऱ्या बाजूनी करायचे. आता विरुद्ध हाताने विरुद्ध गुडघ्यावर हात ठेवायचा आहे. दुसरा हात मागे लपेटून घ्या किंवा जमिनीवर मधोमध बरोबर कमरेच्या मधोमध जमिनीवर टेकवा. तेव्हा मनगट आपल्या बाजूनी आणि बोटंही बाहेरच्या दिशेने. जास्तीत जास्त पहिल्यांदा आपला जो कमरेचा भाग आहे तो जास्तीत जास्त अजून वळवायचा प्रयत्न करा. मग चेस्टचा भाग जास्तीत जास्त वळवायचा प्रयत्न करा. त्यानंतर खांदे जास्तीत जास्त मागे वळवायचा प्रयत्न करा, म्हणजे जास्त तुम्हाला मागे वळता येईल. कुठे कुठे ताण आला आहे बघा, शरीरावरचे मनावरचे ताण कमी करा, म्हणजे आसन स्थिर राहील. डोळे मिटून घेतले तरी चालतील. श्वासावर लक्ष केंद्रित करायचे म्हणजे आसन स्थिर राहतं. पूर्ण लक्ष श्वासावर. कुठल्या कुठल्या स्नायूंना पीळ बसतोय, दाब बसतोय, ताण बसतोय ते बघा. ज्यांना काही त्रास असतील त्यांनी हेच आसन उशीवर बसून केलं तरी सुद्धा चालणार आहे. ज्यांना बसायला काही त्रास असेल तर त्यांनी उशी घ्यायची कमरेखाली बसायला आणि त्याच्यावर बसून करायचं. मगाशीचं सुद्धा आकर्ण धनुरासन ज्यांना त्रास असेल त्यांनी उशीवर बसून केलं तरी चालणार आहे. म्हणजे तिथे स्पाईन वर उचलली जाते, कमरेवर ताण येत नाही. सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. मान सरळ करायची आहे आणि हात पुन्हा पूर्वस्थितीत आणायचे आणि पाय सरळ करायचे. नेहमी आसनं करताना आसनाचा हा मंत्र लक्षात ठेवा. सावकाश आसन स्थिती घ्यायची, आसन स्थिर ठेवायचं आणि सावकाश आसन स्थिती सोडायची. याच पद्धतीने आसनं करायची. जितक्या वेळ तुमच्या शरीराची मर्यादा असेल तितक्या वेळ तुम्ही आसन स्थिर ठेवा आणि मग नंतर आसन हळूहळू सोडायचं. या पद्धतीनेच आसनं करायची. आता आपल्याला उभं राहून काही एक आसन करायचे. तर उभं राहायचे. याच्यामध्ये आपण वृक्षासन करणार आहोत. तर पहिल्यांदा दोन्ही पायाने करायचं वृक्षासन आपण करणार आहे. ज्यांना एक पाय दुमडून करता येत नाही त्यांनी वृक्षासन कुठलं करायचं तर ते आधी आपण करणार आहोत. तर सावकाश दोन्ही हात समोरून वरती न्यायचे, समोरच्या दिशेने वर न्यायचे. श्वास घेत घेत हात जोडून घ्यायचे. हाताची नमस्कार स्थिती. हात वरती ताणून घ्या. कोपरं पण वरती ताणलेली, दंड कानाला टेकलेले. आता टाचावरती उचला. जास्तीत जास्त सगळं शरीर वरती ताणून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने ज्यांना वृक्षासन एका पायाने करणं जमणार नाही त्यांनी ह्या पद्धतीने करायचे. श्वास सोडत सोडत टाचा खाली आणायचे आहेत आणि हात सावकाश दोन्ही बाजूनी खाली आणायचे. बाजूनी सावकाश खाली आणताना सावकाश आणायचे आणि हात मागे ताणून आणायचे, म्हणजे मग ते बरोबर पाठ पण मोकळे होते याच्यामध्ये. आता आपल्याला ज्यांना भिंतीला टेकून करायचं आहे ते भिंतीला टेकून वृक्षासन करू शकतात. भिंतीला टेकून करायचं असेल तर भिंतीला टेकून कर. आता उजवा पाय जो आहे तो उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या बरोबर जांघेच्या तिथे लावायची आहे आणि पाऊल जे आहे ते खालच्या दिशेने तिथे फिक्स करून घ्यायचं आहे. पाय फिक्स करून घ्या आधी आणि मग सावकाश हात वरती न्या. हात वरती सावकाश न्यायचं. कुठेतरी एका बिंदूवर नजर स्थिर करा. हे बॅलन्सिंगचं आसन आहे. तुमच्या शरीरामध्ये सगळ्याचं संतुलन साधण्यासाठी बॅलन्सिंगची आसनं करायची. शरीराचं संतुलन, मनाचं संतुलन, इंद्रियांवर संतुलन, ह्या सगळ्याचं संतुलन, ह्या संतुलित जी आपण आसनं करतो एकाग्रता वाढवण्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. प्राणायामाच्या अभ्यासाच्या आधी जर हे आसन केलं तर प्राणायाम अधिक चांगला होतो.
तर असं झालेलं संशोधन आहे ह्या आसनावर. पूर्ण लक्ष श्वासावर लक्ष केंद्रित करा. कुठेतरी एका बिंदूवर लक्ष केंद्रित करा, म्हणजे मग बरोबर आसन स्थिर राहायला मदत होते. हे आसन जितक्या वेळ जमेल तितक्या वेळ स्थिर ठेवायचं, म्हणजे मग तुमचं संतुलित सगळं व्हायला लागतं हळूहळू. आता आसन स्थिती सोडताना चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या. थोडंसं हात मागे न्या कानाच्या आणि अतिशय सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली आणा. पाठीचे पूर्ण सगळे स्नायू मोकळे झालेले जाणवतील तुम्हाला. आणि सावकाश पाय पूर्वस्थितीला आणायचं आहे. तसंच आपण दुसऱ्या बाजूने करायचं आहे. पहिल्यांदा जमत नसेल तर भिंतीला टेकून करा, नंतर मग हळूहळू तुम्ही सेपरेट करायला सुरुवात करायची भिंतीचा आधार न घेता. आता दुसऱ्या बाजूनी आपला टाच जी आहे ती आपल्या मांडीच्या तिथे आहे. पाऊल जे आहे ते खालच्या दिशेने पायाची बोटं आहेत आणि तिथे आपण गुडघ्याच्या वरती ते पाऊल व्यवस्थित फिक्स करून घेतलेलं आहे. वरती सगळं कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणायचा आहे. कोपरामध्ये हात सरळ, दंड कानाला टेकलेले, कुठेतरी एका ठिकाणी नजर स्थिर, पूर्ण लक्ष श्वासावर. थोडी जरी एकाग्रता ह्याच्यामध्ये तुमची गेली तरी हे आसन लगेचच सुटतं. त्यामुळे एकाग्रता जितक्या वेळ तितक्या वेळ आसन टिकतं. मग आपली एकाग्रता वाढवायची असेल तर असं उभं राहायचं. लहान मुलांना द्यायला चांगलं आहे की त्यांची एकाग्रता वाढवायची आहे. तर सावकाश आसन स्थिती सोडताना श्वास घ्या. श्वास सोडत सोडत हात थोडेसे मागे न्यायचे आणि हळूहळू खाली आणायचे. पूर्ण पाठ मोकळी होईल आणि मग सावकाश पाय पूर्वस्थितीला आणायचा. आता आपण शवासन करूया आणि मग आपला प्राणायामाचा अभ्यास, प्राणायाम म्हणजे श्वसनाचा अभ्यास करूया. पाठीवर झोपायचे, दोन्ही पायामध्ये अंतर, हाताचे तळवे वरच्या दिशेने, मान अलगद टाकलेली आहे. नेहमी श्वसनाच्या अभ्यासाच्या आधी शवासन करून घ्यायचं. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकायचे. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं. सगळं शरीर ढिलं सोडायचं आहे. स्नायू ढिले सोडायचे. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकायचे. म्हणजे शरीर शिथिल, मन शांत, श्वसन संथ चालू आहे. हळूहळू शरीरावरचे मनावरचे ताण निघून गेलेले आहेत. श्वासाची गती पण संथ झालेली आहे. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. कुशीवर वळून उठून बसायचं आहे. सावकाश उठून बसा. नेहमी शवासनातनं उठताना अतिशय सावकाश उठायचं, कारण सगळं आपलं रिलॅक्स झालेलं असतं. एकदम फटकीने उठायचं नाही. कुशीचा आधार घेऊन बसलं तरी चालेल. पाठ भिंतीला टेकून, पूर्ण पाठ भिंतीला टेकलेली, मान सरळ. रोजच्या आपल्या आसनांच्या अभ्यासामध्ये एक पुढे वाकायचं आसन, एक मागे वाकायचं आसन, एक साईडला वाकायचं आणि पोटाला पीळ देणारं एक आसन, आणि एक संतुलित म्हणजे बॅलन्सिंगचं एक आसन. ह्या पद्धतीने आसनं निवडायची आणि प्रत्येक याच्यातलं एक एक आसन तरी आपल्या अभ्यासामध्ये ठेवायचं. ह्या पद्धतीने तुम्ही आसनाचा अभ्यास करू शकता. डोळे बंद, हाताची ज्ञानमुद्रा, पूर्ण लक्ष श्वासावर. आपण कपालभातीची 30-30ची, आज 40-40ची 2 आवर्तनं करूया. 30-30ची आपण केली होती. 40ची 2 आवर्तनं करणार आहोत. त्यानंतर अनुलोम विलोम आपण श्रीराम जयराम जय जयरामवर शिकलो होतो, त्या पद्धतीने करणार आहोत. श्रीरामला श्वास घ्यायचा, जयरामला श्वास रोखायचा आणि जय जय रामला श्वास सोडायचा. या पद्धतीने करायचे. त्याच्यामध्ये
म्हणजे श्वसनाचा अभ्यास अनुलोम विलोमचा छान होतो आणि सगळ्या व्याधीवर पण त्याचा चांगला उपयोग होतो रामनामाचा. तर दोन्ही नाकपुड्या बंद करताना आपल्याला माहिती आहे दोन्ही नाकपुड्या कशा बंद करायच्या, या पद्धतीने तो करणार आहोत. अनुलोम विलोम झाल्यानंतर आपण सितकारी करणार आहोत आणि भ्रामरीचा अभ्यास करणार आहोत. जे शिकलेलो आहोत त्याचंच आज आपण उजळणी करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 20 1 2 3 4 5 6 7 8 9 30 1 2 3 4 5 6 7 8 9 40. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत. कपालभाती तुम्ही ज्ञानमुद्रा किंवा द्रोणमुद्रा याच्यामध्ये करू शकता. कपालभाती केल्यानंतर एक वेगळी शांतता आणि श्वासाची गती खूपच मंद होते. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे मिटलेलेच आहेत. हाताची द्रोणमुद्रा. दुसरं आवर्तन आपण करतो आहोत. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. मान सरळच ठेवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत. कपालभातीचं जेव्हा आपण एका मागोमाग एक आवर्तन करतो त्यावेळी एक आवर्तन झाल्यानंतर जो श्वासाची गती खूपच कमी झालेली असते ती नॉर्मलला होईपर्यंत दुसरं आवर्तन करायचं नाही. ती नॉर्मलला येईपर्यंत ती जे मनाला जो शांतीचा अनुभव आहे तो घ्यायचा आहे आणि मग ब्रिदिंग नॉर्मलला आल्यावर पुढचं आवर्तन करायचं. ह्या पद्धतीनेच कपालभातीचा नेहमी अभ्यास करायचा. आता आपण अनुलोम विलोम करणार आहोत. तर एक आवर्तन कसं करायचे ते आपण बघूया आणि मग त्याच्यानंतर त्या जपाबरोबर आवर्तन करायचे. उजव्या हाताची प्रणवमुद्रा बांधून घ्या. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने श्वास घेताना श्रीराम. दोन्ही नाकपुड्या बंद करा. जय जय राम. श्रीराम जय राम. आणि मग श्वास सोडताना उजव्या नाकपुडीने श्वास सोडताना जय जय राम. उजव्या नाकपुडीने श्वास घेताना श्रीराम. दोन्ही नाकपुड्या बंद करा. जय राम. आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडताना जय जय राम. या पद्धतीने आवर्तन सुरू ठेवा. श्वास घेत श्रीराम. कुंभकात जय राम आणि रेचकामध्ये जय जय राम. पूरक श्रीराम. जय राम. जय जय राम. 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 श्रीराम. जय राम.
जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. आवर्तन पूर्ण करायचे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, संथ श्वसन. असं रोज 10 मिनिटं तुम्ही जपाबरोबर अनुलोम विलोम करायचं आहे. हा बरोबर बसतो. श्रीरामला बरोबर 3 मात्रा येतात, जय रामला 4 मात्रा येतात आणि जय जय रामला 6 मात्रा येतात. एकाच 2 प्रमाणामध्ये ते बरोबर श्वास घेणं पूरक आणि रेचक होतं. फक्त आपण अतिशय सावकाश मंत्र म्हणायचा, खूप भरभर म्हणायचं नाही, म्हणजे मग आपलं दीर्घ श्वसन त्याच्यामध्ये येतं. श्रीराम जय राम जय जय राम. ह्या पद्धतीने हा मंत्र म्हणत श्वसनाचा अभ्यास केला तर मंत्राचं सामर्थ्यसुद्धा आपल्याला मिळतं, मंत्राची शक्ती आपल्याला मिळते आणि आपल्या व्याधींवर याचा चांगला उपयोग होतो. आता आपण सितकारी करूया. सितकारीची 5 आवर्तनं आणि भ्रामरीची 5 आवर्तनं आणि त्यानंतर प्रार्थना. डोळे बंदच ठेवायचे, कोणत्याही परिस्थितीमध्ये डोळे उघडू नका. तर आता आपल्याला सितकारी करायची आहे. चालू असलेला श्वास सोडा, सितकारी पूरक. दाताच्या फटीतून श्वास घ्या, दोन्ही नाकपुड्यांनी रेचक, दीर्घ रेचक. सितकारी पूरक. दोन्ही नाकपुड्यांनी रेचक, दीर्घ रेचक. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी करू नका सितकारी. बीपीसाठी या सितकाराचा चांगला उपयोग होईल. दातांची कीड वगैरे जाण्यासाठी पण उपयोग होईल. सितकारी पूरक, भ्रामरी रेचक. सितकारी पूरक, दीर्घ रेचक. लास्ट टाइम. सितकारी पूरक, दीर्घ रेचक. आता 3 बोटं जी आहेत शेवटची आपली तर्जनी सोडून करंगळी, अनामिका आणि मध्यमा डोळ्यावर ठेवायची आहेत. तर्जनी जी आहे कपाळावर ठेवायची आहे आणि अंगठ्यानी बंद करायचे आहेत कान. 5 वेळेला भ्रामरी करायची आहे. नाकाने दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत भ्रामरी करा. जो ध्वनी येतोय त्यावर लक्ष केंद्रित करा. पुन्हा दीर्घ पूरक, भ्रामरी रेचक. 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 लास्ट टाइम. दीर्घ पूरक, भ्रामरी रेचक. सावकाश हात खाली आणायचे, डोळे बंदच ठेवायचे. मन खूपच शांत झालेलं आहे, त्या शांततेचा अनुभव घ्यायचा आहे.
प्रार्थना म्हणणार आहोत. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. डोळे बंदच ठेवा. मन खूपच शांत झालेलं आहे. आजचा योगाभ्यास आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. सावकाश दोन्ही हात डोळ्यावर न्यायचेत, डोळे उघडायचेत, प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे आणि हाताच्या पायाच्या थोड्याशा हालचाली करून, सांध्यांच्या हालचाली करून सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे आणि मग आपल्या कामाला लागायचं आहे. आजचा दिवस आपल्याला आरोग्यदायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. उद्या आपण परत भेटूया. 21 तारखेला तुम्ही नक्की या. आम्ही तुमची वाट बघत आहोत. आणि आपल्या इथे योग शिक्षकचा वर्ग चालू होतो आहे. त्याला आयुष मंत्रालयाची पण मान्यता आहे. तर जरूर शनिवार रविवार ज्यांना जमत असेल त्यांनी जरूर करा. कारण आपल्या हातामध्ये एक कला राहते शेवटपर्यंत आणि जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात तरी लोकांना योगाचा आनंद देऊ शकता. आणि योग हा आपली वारसा आहे, तर तो आपण शिकलाच पाहिजे. तर सर्वांनी योग शिक्षकचा वर्ग महिलांसाठी इथे स्पेशल आहे. तर शनिवार रविवार महिलांनी करायचा प्रयत्न करा. धन्यवाद. उद्या भेटूया.